नेक्स्ट पॉइंट बघा, केमिकल प्रॉपर्टीज. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन्स. तर इथून पुढे जी 3 ते 4 प्रकरणं आहेत, ह्या सर्व प्रकरणांमध्ये या पद्धतीची लॅबोरेटरी टेस्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघावी लागेल. आणि ती तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात ठेवावी लागेल. प्रत्येक कंपाऊंडसाठी टेस्ट वेगवेगळ्या आहेत. बघा काय म्हटले, हॅलो अल्केन्स आर ऑफ न्यूट्रल टाईप इन ॲक्वियस मीडियम. ॲक्वियस मीडियम मध्ये ते न्यूट्रल आहेत. ऑन वॉर्मिंग with aqueous sodium or potassium hydroxide, the covalently bonded halogen in haloalkane is converted to halide ion. नुसतं ॲक्वियस मीडियम असेल तर त्याच्यामध्ये न्यूट्रल आहेत. मात्र जर त्यांना तुम्ही हीट केलं, वॉर्म केलं, स्लाइटली हीट एनर्जी जर त्याला तुम्ही दिलीत, तर मग मात्र त्याच्यातला जो कोव्हॅलंटली बॉन्डेड हॅलोजन जो आहे, हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होतो आणि तो हालाइड आयॉन सेपरेट राहतो. OH मायनस त्याला अटॅच होतं. वेन द रिॲक्शन मिक्सचर इज ऍसिडिफाईड बाय ऍडिंग डायल्यूट नायट्रिक ऍसिड. आता त्याच रिॲक्शन मिक्सचर मध्ये डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍड करायचं आहे अँड सिल्व्हर नायट्रेट सोल्युशन. त्याच्यात सिल्व्हर नायट्रेट सोल्युशन पण ऍड करायचं. मग काय होणार, त्याच्यामध्ये त्या सिल्व्हर नायट्रेट मधून मिळणारा Ag प्लस ह्या पहिल्या रिॲक्शन मध्ये तयार झालेला हालाइड आयॉन X मायनस यांच्यापासून सिल्व्हर हालाइडचा प्रेसिपिटेट तयार होतो. ए प्रेसिपिटेट ऑफ सिल्व्हर हालाइड इज फॉर्मड विच कन्फर्म्स प्रेझेन्स ऑफ हॅलोजन इन द ओरिजिनल ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा प्रेसिपिटेट तुम्हाला तिथं मिळाला की त्याच्यावरून ते काय कन्क्लुजन काढतात की ह्या ओरिजिनल कंपाऊंड मध्ये हॅलोजन होता. या पद्धतीनं ते टेस्ट करतात. त्याच्या पुढचा पॉइंट आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऍट हॅलो अल्केन्स. इम्पॉर्टंट पॉइंट. 2 प्रकारच्या रिॲक्शन्स आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. SN1 आहे, SN2 आहे आणि दोनही टाइप्स खूप महत्वाचे आहेत. बघा काय काय म्हटले. when a group bonded to a carbon in a substrate is replaced by another group to get a product with no change in state of hybridization of that carbon, the reaction is called substitution reaction. म्हणजे कसं म्हटलेलं आहे जरा व्यवस्थित बघा. कार्बनला अटॅच्ड एक ग्रुप आहे, मी इथं हॅलोजनच कन्सिडर करतो. मग कार्बन इन ए सबस्ट्रेट म्हटले, हा जो कंपाऊंड आहे त्याला सबस्ट्रेट म्हणायचं. हे थोडे सायंटिफिक वर्ड्स आहेत, सायंटिस्ट लोकांचे शब्द आहेत, स्टँडर्ड शब्द आहेत ते. तर हा जो हॅलोजन इथं अटॅच आहे तो काढायचा आणि त्या ठिकाणी दुसरा ग्रुप त्याला जोडायचा. मग मी इथं जे आपण बघणार आहे पुढे तेच घेतो. हॅलोजन काढून त्या ठिकाणी OH ग्रुप त्याला जोडायचा. मात्र त्या सबस्ट्रेट मध्ये जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन बदलता कामा नये. हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे. इथं फायनल प्रोडक्ट मध्ये पण काय दिसलं पाहिजे, मला sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनच दिसला पाहिजे. त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणायचं. The CX bond in alkyl halides is a polar covalent bond. हा जो बॉन्ड आहे तो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ते आपण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बघितलेला आहे. अँड द कार्बन इन CX बॉन्ड इज पॉझिटिव्हली पोलराइज्ड. हा जो कार्बन असतो त्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. परत एकदा बघा पाहिजे असेल तर. हॅलोजन आहे, हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर हॅलोजन स्वतःकडे ओढतो. त्यामुळे हॅलोजन वरती निगेटिव्ह चार्ज असतो, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे कार्बन पॉझिटिव्हली चार्जड असतो. फक्त लक्षातच ठेवा ते द CX कार्बन म्हणजे या बॉन्ड मधला जो कार्बन आहे इज अन इलेक्ट्रोफिलिक सेंटर.
कारण तो पॉझिटिव्हली चार्जड असल्यामुळं त्याच्यावरती इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे निगेटिव्हली चार्जड पार्ट जो असेल तो त्याच्यावरती अटॅक करेल. Therefore, it has a tendency to react with न्यूक्लिओफाईल. त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग त्याच्यावरती अटॅक कोण करेल? न्यूक्लिओफाईल करेल. न्यूक्लिओफाईल जो आहे तो निगेटिव्हली चार्जड असतो. अल्किल हलाइड्स रिच विथ ए व्हरायटी ऑफ न्यूक्लिओफाइल्स रिएक्ट पाहिजे. अल्किल हलाइड्स रिएक्ट विथ ए व्हरायटी ऑफ न्यूक्लिओफाइल्स टू गिव्ह न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. अल्किल हलाइड्स अशा बऱ्याचशा न्यूक्लिओफाइल्स बरोबर रिएक्ट होतात आणि वेगवेगळ्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बघायला मिळतात. त्याचा जो जनरल फॉर्म आहे तो असा आहे. सिंपल काम आहे एकदम. हा जो एक्स आहे त्याच्या ठिकाणी हा न्यूक्लिओफाईल दुसरा सबस्टिट्यूट होतो आणि हा हलाइडचा आयॉन हा बाजूला काढला जातो. सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्या पुढे बघा आता हळूहळू हे सगळं स्टार्ट होईल ते, त्यामुळे जरा लक्ष ठेवा. व्हेन ए सबस्ट्रेट रिएक्ट्स फास्ट इट इज सेड टू बी रिएक्टिव्ह. जो चटकन रिएक्ट होतो तो जास्त रिएक्टिव्ह असतो. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हलाइड्स इन एसएन रिएक्शन डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर्स. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन त्याला त्यांनी असं वापरलंय. तर हे बाकीचे प्रश्न आपण विचारायचे नाहीत की यस पहिल्यांदा एन नंतर मग सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक का म्हटलं नाही. ती सायंटिस्ट लोक आहेत, त्यांनी जे ठरवलं ते फायनल. मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आहे त्याची रिएक्टिव्हिटी दोन फॅक्टर्स वरती अवलंबून असते, नेमली सबस्टिट्यूशन स्टेट ऑफ द कार्बन. म्हणजे तुम्ही जे सबस्टिट्यूशन ज्या सबस्ट्रेट वरती घडवणार आहे त्याच्यातला कार्बन कसला आहे, प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी, अँड द नेचर ऑफ द हॅलोजन लक्षात ठेवायचे. आणि हॅलोजन कोणता आहे? द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी फॉर दीज टू फॅक्टर्स आर ॲज बिलो. अल्किल हलाइडच्या बाबतीत टर्शरी सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह असतात, प्रायमरी सगळ्यात कमी रिएक्टिव्ह असतात आणि आयोडाईड सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह असतात, तिथून रिएक्टिव्हिटी डिक्रीज होत जाते. आयोडाईड पेक्षा ब्रोमिन कमी आहेत, ब्रोमाइडचे कमी आहेत, त्यापेक्षा क्लोराईडचे कमी आहेत. त्यामुळे ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर व्यवस्थित पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर आहे मेकॅनिझम. आता आपल्याला त्याचं मेकॅनिझम बघायचं. द डिस्क्रिप्शन रिगार्डिंग द सिक्वेन्स अँड द वे in which these two changes takes place in SN reaction is called mechanism of SN reaction. आपण ह्या ज्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बघणार आहे त्याचं स्टेप बाय स्टेप डिटेल डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं आहे. प्रॉपर त्याचा सिक्वेन्स आपल्याला बघायचा आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळे बदल घडतात हे जिथं सांगितलेलं असतं त्याला मेकॅनिझम म्हणतात. आणि आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं मेकॅनिझम बघतोय म्हणून त्याला मेकॅनिझम ऑफ एसएन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. द मेकॅनिझम इज डिड्युस्ड फ्रॉम द रिझल्ट ऑफ स्टडी ऑफ कायनेटिक्स ऑफ एसएन रिएक्शन. हे मेकॅनिझम स्टडी करण्यासाठी त्यांनी कायनेटिक्सचा वापर केलेला आहे. केमिकल कायनेटिक्स, फिजिक्स मधलं नव्हे. फिजिक्समध्ये जसं असतं कायनेटिक्स तसंच केमिस्ट्रीमध्ये पण आहे. रिएक्शन घडण्यासाठी वेळ किती लागतो, मग ते सगळं कॅल्क्युलेशन केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन चेक केली जातात आणि मग त्याचा स्पीड, त्या रिएक्शनचा रेट ठरवला जातो. मग हे सगळं जिथं चालतं त्याला केमिकल कायनेटिक्स असं म्हणतात. त्याचं वेगळं टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये आहे. टू मेकॅनिझम्स आर ऑब्झर्वड इन व्हेरियस एसएन रिएक्शन्स. तर एकूण दोन मेकॅनिझम्स आहेत या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये. दीज आर SN1 अँड SN2 मेकॅनिझम. इम्पॉर्टंट दोन प्रकारचे मेकॅनिझम्स आहेत, SN1, SN2. आता या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स साठी त्यांनी एक टेबल दिलेलं आहे. ते टेबल खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट टेबल आहे. बघा हे असं ते टेबल आहे.
याच्यामधल्या बऱ्यापैकी सगळ्या रिएक्शन्स विचारून झालेल्या आहेत. फक्त यांनी देताना कसं दिलेलं आहे, अल्किल हलाइड दिलंय, रिएजंट सांगितलंय आणि सबस्टिट्यूशन प्रोडक्ट दिलेलं आहे. यांनी दिलंय त्या पद्धतीनं. मात्र परीक्षेत तसं नाहीत विचारत. परीक्षेमध्ये अल्किल हलाइडचं नाव ते प्रॉपरली मेन्शन करतात, अल्किल हलाइड म्हणत नाहीत. त्यांनी सांगणार तुम्हाला मिथिल क्लोराईड सांगणार, एकदा इथिल क्लोराईड म्हणतील, क्लोरो इथेन म्हणतील, ते काही सांगतील. त्यामुळे तुम्हाला कॉमन नेम्स, IUPAC नेम्स ही माहिती पाहिजे. प्रत्येक रिॲक्शन वरून तुम्ही 1 ते 2 रिॲक्शन्स स्वतःहून लिहून बघितल्या पाहिजेत. त्याचे जे रिएजंट म्हणजे अल्किल हलाइड कुठला आहे, रिएजंट कुठला आहे, प्रोडक्ट कुठला फॉर्म होतो, त्यांची नावं आपल्याला लिहिता आली पाहिजे. याच्यातली जी फर्स्ट रिॲक्शन आहे ती या पद्धतीनं आहे. NaOH चालेल इथं, KOH पण चालेल. फक्त इथं लक्षात ठेवा हे ऍक्वियस सोल्युशन आहे त्याचं, आणि त्याला हीट करा म्हणून सांगितलंय. मग इथं काय होतं, या हॅलोजनच्या ठिकाणी हे OH सबस्टिट्यूट होतं आणि त्याचं कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये होतं, आणि हे X Na ला देऊन टाका, KOH वापरलं तर KX तयार होईल. मग इथं तुम्ही कसं म्हणू शकताय, व्हेन अल्किल हलाइड इज heated with aqueous solution of KOH or NaOH, alcohol is obtained. आता तुम्ही काय करायचं आहे, ही झाली त्याची बेसिक रिएक्शन जे त्यांनी दिलेले आहे ते. तुम्ही हे मांडून बघा पुढे. CH3Br, त्याच्या पुढचं CH3CH2Cl, त्यांची रिएक्शन याच्या बरोबर करायची. मग प्रोडक्ट कसा तयार होईल, पहिल्या ठिकाणी प्रोडक्ट मिळेल तुम्हाला CH3OH. पूर्ण लिहा हे तुम्ही पण, हे असं प्रत्येकाचं लिहून ठेवा. मग तुम्हाला इथं तो फायनल प्रोडक्ट काय आहे तो समजेल. ह्याचं नाव काय आहे, हे आहे मिथिल ब्रोमाइड, यालाच ब्रोमोमिथेन असं म्हणतात. इथं तयार झालं मिथिल अल्कोहोल, त्याचंच IUPAC नेम आहे मिथॅनॉल. हे अल्कोहोल तुम्हाला पुढच्या प्रकरणामध्ये होते. हेच जर समजा इथिल क्लोराईड घेतलं किंवा याचं IUPAC नेम क्लोरो इथेन, आणि इथं मुद्दाम KOH घेतोय, वेगळं घेऊन घ्यायच त्या ठिकाणी, काय अडचण आहे त्याला. इथं तुम्हाला मिळणार आहे CH3CH2OH प्लस KCl. इथं तयार झालं इथिल अल्कोहोल किंवा इथॅनॉल. या पद्धतीने हे मांडून बघा, नुसत्या त्या रिएक्शन्स बघून ठेवू नका, नाहीतर मग काही येणार नाहीये. ही जी पहिलीच जी रिएक्शन आहे याचंच मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. SN1 SN2 फक्त हा जो अल्किल हलाइडचा जो प्रकार आहे तो फक्त बदलेल. मग बघूया मग त्या पद्धतीनं कसं कसं काय काय होते. ही झाली पहिली रिएक्शन त्याच्यातली. दुसरी रिएक्शन, याच्यामध्ये इथर तयार होते, ही फार महत्वाची रिएक्शन आहे. हे आहे अल्किल हलाइड. आपण आपल्या पद्धतीने त्याला मांडून घ्यायचं. हे आहे सोडियम अल्कॉक्साइड, त्याला हिट करायचं. मग त्याच्यामध्ये काय होतं, हे X आणि हे सोडियम निघून जातं. आणि हे या पद्धतीनं तयार होतं. हा जो कंपाऊंड आहे याला म्हणतात इथर. मग याच्यामधलं सिंपल रिएक्शन तर करायला काहीच हरकत नाही. समजा हे जर तुम्ही CH3Br घेतलं, तर पण मी CH3 घेतोय, त्याला हिट करा, काय होईल, हे असं निघून जाईल याच्यातून, आणि इथं तयार होईल CH3-O-CH3,
प्लस NaBr. मग हे इथर तयार झालेलं आहे. दोन्हीही मिथिल ग्रुप आहेत, त्यामुळे याचं नाव आहे डायमिथिल इथर. हे समजलं पाहिजे आपल्याला. मग परीक्षेमध्ये तुम्हाला हाऊ विल यू ऑब्टेन डायमिथिल इथर फ्रॉम मिथिल ब्रोमाइड असं विचारलं की हे सगळं बाकीच तुम्हाला सांगता यायला पाहिजे. हेच जर समजा मी वेगवेगळे अल्किल ग्रुप्स जर घेतले, पहिल्यांदा मी CH3Br ठेवतोय. पहिला जो आहे तो ऍज इट इज घेतोय. आणि इथं घेताना इथिल ग्रुप घेतोय. आता यांची नावं, ह्यांची पण नावं इंटरेस्टिंग आहे. इथं वरती काय लिहिलंय, सोडियम अल्कॉक्साईड. हा जो पहिली रिएक्शन आहे याच्यातलं जो कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे सोडियम मिथॉक्साईड. याचं नाव आहे सोडियम इथॉक्साईड. मग हेच आपल्याला माहित नसते, पुढे तुम्ही कसं लिहिणार सांगा बरं. आणि यांची रिएक्शन झाली, हे सोडियम आणि हे ब्रोमिन हे काढून टाका, हे CH3 आणून त्याला जोडा. असा प्रोडक्ट तयार होईल या पद्धतीनं. आता इथं बघा, मिथिल ग्रुप आहे, इथिल पण ग्रुप आहे. मग अल्फाबेटिकल ऑर्डर मेंटेन करा. इथिल पहिल्यांदा येणार, इथिल, मिथिल, इथर या पद्धतीने येईल. हे आधी मांडून बघा, नाहीतर हे जमणार नाही परीक्षेमध्ये. एकदम सोपं वाटतंय आता इथं, प्रत्यक्ष लिहायच्या वेळेला मग कंपाऊंड्स आठवत नाहीत. ते व्यवस्थित करून घ्या. त्याच्या पुढचा जो कंपाऊंड आहे, अल्किल हॅलाइड तर कॉमनच आहे. हे बघा, सिल्व्हर कार्बॉक्झिलेट आहे आणि प्रोडक्ट तयार होतोय इस्टर. मांडूया आपण ती रिएक्शन इथं. अल्किल हॅलाइड प्लस, त्यांनी कसं दिलेलं आहे बघा, त्यांनी असं दिलेलं आहे. ते प्लस मायनस वगैरे ते नंतर बघा, पहिल्यांदा रिएक्शन येऊ दे. त्यांनी देताना त्यांचं काम आहे त्यांचं सगळं डिटेलमध्ये देणं. त्या पद्धतीनं आपल्याला पण ते जमलं पाहिजे. मग कसं होतंय, त्या प्लस मायनसच्या नादात आपण ती रिएक्शनच करत नाही. तसं नको व्हायला. हाच कंपाऊंड मी असा मांडू शकतोय, अपोजिट घेतोय या पद्धतीनं. त्याच्यामुळं काय होईल, हे मी सहजासहजी काढून टाकू शकतोय. आणि हा R या O ला फक्त इथं जोडायचं. म्हणजे मग हे कसं होईल आता, RO C डबल बॉन्ड O आणि R डॅश. काय त्याच्यापेक्षा फक्त अपोजिट दिसेल, त्याच्यापेक्षा वेगळं काही त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि सिल्व्हरला तो हॅलोजन देऊन टाका, त्याचा प्रेसिपिटेट तयार होतो. हे मात्र लक्षात ठेवा, हा एरो डाऊनवर्ड पाहिजे तिथं. आता हेच जर तुम्ही कंपाऊंडच्या फॉर्मॅटमध्ये जर घ्यायचं जर ठरवलं, तर इकडे येणार मिथिल ब्रोमाइड घेतोय, इथं पण मिथिलच घेतोय ग्रुप. त्याला हीट केलं की हे AgBr त्याच्यातून निघून जाईल. असेल हा प्रेसिपिटेट मिळेल. हा जो कंपाऊंड आहे यालाच असं पण लिहितो, CH3COOCH3. मग याच्यावरून याचं नाव ठरवतात. हा आहे मिथिल ग्रुप आणि हा आहे ऍसिटेट ग्रुप. इस्टरचं नाव
हे असं लिहितात, मिथिल ऍसिटेट. मग हे काही त्यांनी दिलेलं नाही आहे, हे सगळं तुमचं तुम्ही करायचं आहे. मग हे कसं करणार सांगा बरं. हेच जर समजा मला इथं CH3COOC2H5 मिळालं, तर हे काय होणार, इथिल, आणि हा आहे ऍसिटेटचा ग्रुप, त्यामुळे याचं नाव येणार इथिल ऍसिटेट. तेव्हा ही सगळी नावं जरा बघून घ्या, ही सगळी नावं हे, कारण इस्टरचा पोर्शन तर नाहीच आहे आपल्या सिलेबसमध्ये. याचे वेगळे टॉपिक्स होते आधी, इस्टर वगैरे, ते आता काही नाही आहे, नुसत्या रिएक्शन तेवढ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्या पण रिएक्शन अशा जनरल रिएक्शन ठेवलेल्या आहेत, कुठलेही कंपाऊंड त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेले नाहीत. मात्र परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते व्यवस्थित करा. नेक्स्ट रिएक्शन बघा आता त्याच्यातली, अल्किल हलाइड आणि अमोनियाचं अल्कोहोलिक सोल्युशन घेतलेलं आहे, आणि ते एक्सेस घ्यायचं आहे, म्हणजे जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, आणि अंडर सम प्रेशर त्याला हिट करायचं आहे. ज्या कंडिशन सांगितलेत त्या कंडिशन्स काळजीपूर्वक लक्षात घ्या. फक्त या NH3 मधला एक हायड्रोजन या हॅलोजनला घेऊन जातो, आणि उरलेलं NH2 त्याला अटॅच होतं. ही त्याची रिएक्शन. हा जो कंपाऊंड आहे हे प्रायमरी अमाइन आहे. अमाइन्स साठी सेपरेट आपल्याला टॉपिक आहे, त्याच्यामध्ये पण ही रिएक्शन तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही इथं मिथिल ब्रोमाइड घेतलं, तर इथं तुम्हाला मिळेल मिथिल अमाइन. इथिल ब्रोमाइड घेतलं तर इथं तुम्हाला मिळेल इथिल अमाइन. त्यामुळे सिंपल गोष्टी आहेत, मात्र ते मांडा, त्यांची नावं रिवाइज करा, तर सोपं वाटेल. पुढची रिएक्शन बघूयात आपण याची. तर पुढच्या दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली बघा, महत्वाच्या रिएक्शन आहेत. ह्या दोन्ही एकत्रच मोस्टली विचारतात. एक आहे पोटॅशियम सायनाइड अल्कोहोलिक फॉर्मॅटमध्ये, त्याच्यापासून तुम्हाला सायनाइड मिळतं. हा जो प्रोडक्ट आहे तो आहे सायनाइड. त्याला अजून एक नाव त्यांनी दिलेलं आहे नायट्राइड, आणि पुढं हे KX हे तेवढं निघून जातं. हे जर समजा तुम्ही सिल्व्हर सायनाइड जर घेतलं, ते पण अल्कोहोलिक सोल्युशनच आहे. तर त्याच्यापासून मात्र तुम्हाला प्रोडक्ट असा मिळतो. हे असं लिहिलं तरी चालते, नायट्रोजन कार्बन असं दाखवलेलं आहे, असं लिहिलं तरी पण चालेल. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग, हे पहिल्यांदा आहे असं करा, उगीच त्या डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डच्या गोंधळामध्ये सगळं चुकवून ठेवू नका. हे जे तयार होते याला म्हणतात आयसोसायनाइड, आणि इथं सिल्व्हर हालाइडचा प्रेसिपिटेट तुम्हाला मिळेल. आता बघा, हे पण सायनाइडच आहे, हे पण सायनाइड आहे, अल्कोहोलिक सोल्युशनच आहे, इकडं अल्किल हालाइडच आहे, मात्र प्रोडक्ट वेगवेगळे आहेत. प्रोडक्ट वेगवेगळे आहेत, ते एकमेकांचे आयसोमर्स आहेत. कारण याच्यामध्ये अल्किल ग्रुप आहे, एक कार्बन आहे, एक नायट्रोजन आहे. फक्त जर कार्बन अल्किल ग्रुपच्या कार्बनला जोडलेला असेल तर सायनाइड आहे, आणि CN मधला, या सायनाइड मधला जर नायट्रोजन कार्बनला जोडलेला असेल तर ते आयसोसायनाइड आहे. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. शिवाय ही तर प्रेसिपिटेट मिळते. मग तुम्ही पोटॅशियम सायनाइड घेताय का सिल्व्हर सायनाइड घेताय, त्यानुसार नावं बदलावी लागतील. समजा मी इकडं मिथिल ब्रोमाइड घेतलं,
पोटॅशियम सायनाइड बरोबर रिएक्शन केली तर मला मिथिल सायनाइड मिळेल. सिल्व्हर सायनाइड बरोबर जर रिएक्शन केली तर मग मात्र मला मिथिल आयसोसायनाइड मिळेल. त्यामुळे हे जरा काळजीपूर्वक करा आणि ह्या दोन्ही रिएक्शन्स एकदम विचारता, म्हणजे दोनही पॉइंट एकाच वेळी विचारतात. म्हणजे तुम्हाला ते कन्फर्म प्रॉपरली माहिती आहे किंवा नाही हे त्यांना चेक करायचं असतं. आता याच्यामध्ये ह्या सायनाइड मध्ये अजून एक पॉइंट बघून घ्या, त्याला नायट्राइल असं पण नाव दिलं. तर बघा, जर समजा तुम्ही हे CH3CN असं लिहिलं तर ह्याला तुम्ही काय म्हणू शकताय, मिथिल सायनाइड म्हणू शकताय. मिथिल ग्रुप वेगळा केला तर. मात्र जर तुम्ही त्या सायनाइड मधल्या कार्बनला अलीकडे घेतलं आणि नायट्रोजनला जर तुम्ही सेपरेट कन्सिडर केलं, ऍक्च्युली यांच्यातलं बॉन्डिंग वेगळं आहे, मी फक्त हे असं दाखवतो या पद्धतीत. नायट्रोजन तुम्ही वेगळा कन्सिडर केला तर मग मात्र हे ह्याला काय म्हणायचं, इथिल नायट्राइल असं त्याला म्हणतात. त्यामुळे तुम्ही काउंटिंग कसं करणार आहे, काउंटिंग म्हणण्यापेक्षा म्हणजे कार्बनचं काउंटिंग हे तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहे त्यानुसार हे अवलंबून राहील. जर तुम्ही नायट्रोजनला वेगळं कन्सिडर केलं, बाकीचे सगळे कार्बन एकत्र घेतले तर त्याला नायट्राइल म्हणायचं आहे. आणि या नायट्रोजनला जर कार्बन दिला तर हा सायनाइड ग्रुप झाला, तर या अल्किल ग्रुप मधला एक कार्बन कमी होणार, त्यावेळेला त्याचं नाव येणार मिथिल सायनाइड. त्यामुळे हे जरा पक्क लक्षात ठेवा की तुम्हाला सायनाइड म्हणायचं आहे का नायट्राइल म्हणायचं आहे, त्यानुसार नाव चेंज होणार आहे. पुढच्या रिएक्शन्स बघा, आपण त्या पोटॅशियम सायनाइड आणि सिल्व्हर सायनाइड सारख्या दोन रिएक्शन आहेत. हे आहे पोटॅशियम नायट्रेट, हे आहे सिल्व्हर नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट जे आहे ते KNO2 असं आहे आणि सिल्व्हर नायट्रेट जे आहे ते आहे AgNO2. बघा कशा पद्धतीनं आहे, त्या पद्धतीनं पुढं प्रोडक्ट मात्र जरा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. प्रोडक्ट मध्ये पहिल्या ठिकाणी अल्किल ग्रुपला ऑक्सिजन जोडला जातो, दुसऱ्या ठिकाणी अल्किल ग्रुपला नायट्रोजन जोडला जातो. त्यामुळे प्रोडक्ट वेगवेगळे मिळतात. पहिल्या ठिकाणी जो प्रोडक्ट आहे तो आहे अल्किल नायट्राइट जर पोटॅशियम नायट्राइट वापरलं तर, आणि दुसऱ्या ठिकाणी नायट्रो अल्केन. त्यामुळे नावामध्ये फरक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. मग पहिली रिएक्शन, पहिल्यांदा कॉमन जी रिएक्शन आहे ती लक्षात ठेवा. आता KNO2 लिहिले, KNO2 ला त्यांनी असं मांडले. हे जर नाही लक्षात राहिलं तर सिंपल KNO2 एवढंच लक्षात ठेवा. प्रोडक्ट मात्र जो मिळतो तो असा मिळतो, हाच तुम्ही असा लिहिला तरी पण चालतंय, पण दुसरा पण तसाच लिहावा लागेल. मग त्यामध्ये फरक काय, तर याच्यासाठी काय करा, हे सरळ आहे असंच हे लक्षात ठेवा. परत नंतर आणि गोंधळ नको की हे दोन्ही एकसारखेच दिसत आहेत मग कसं काय, त्याच्यापेक्षा सरळ पाठांतर करून टाका त्या पद्धतीने. मग जर समजा तुम्ही इथं मिथिल ब्रोमाइड घेतलं आणि रिएक्शन जर अशी कॅरी आउट केलीत तुम्ही, तर इथं तुम्हाला मिथिल नायट्राइट मिळेल. नाव दिलेलं आहे त्या पद्धतीने हे तयार करा. मिथिल नायट्राइट, मिथिल म्हणा मिथाइल म्हणा, तो पार्ट महत्वाचा नाही, स्पेलिंग असंच पाहिजे बघ, ते महत्वाचं. हेच जर समजा तुम्ही मिथिल ब्रोमाइड आणि सिल्व्हर नायट्राइट अशी रिएक्शन जर केली तर या CH3 ला N जोडायचा आहे
या पद्धतीने येते. हा नायट्रोजन पॉझिटिव्हली चार्जड दाखवा, ऑक्सिजन निगेटिव्हली चार्जड दाखवा. याचं नाव नायट्रो अल्केन, म्हणजे हिचं नाव काय येणार आता, हे येणार आहे नायट्रोमिथेन. या पद्धतीने ते पूर्ण करा. नेक्स्ट पॉइंट बघा, SN2 मेकॅनिझम. यस सबस्टिट्यूशन साठी आहे, N न्यूक्लिओफिलिक साठी आहे. आता हे 2 आणि 1 काय ते आपण आता बघूया. द रिएक्शन बिटवीन मिथिल ब्रोमाइड and hydroxide ion OH minus to give methanol. मिथॅनॉल तयार झालं आणि हा Br मायनस सेपरेट झाला. फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. इथं आलं बघा सेकंड, म्हणून इथं 2 आहे. हे सेकंड ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतं. काय असतं सेकंड ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे? दॅट इज रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 रिएक्टिंग स्पेसिस. म्हणजे ही रिएक्शन ज्या दोघांच्या मध्ये घडते त्या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती रिएक्शनचा रेट अवलंबून असतो. दोघांच्याही असतो म्हणून सेकंड ऑर्डर. मग त्याचा जो रेट लॉ लिहितात तो असा, मग रेट इक्वल टू हा कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट के आहे. हा पहिला रिएक्टंट त्याच्या घातांकात किती आहे काय नाहीये, म्हणजे इथं 1 आहे. हा दुसरा रिएक्टंट त्याच्या घातांकामध्ये पण 1च आहे. 1 प्लस 1 याची टोटल ऑर्डर होते 2, म्हणून त्याला सेकंड ऑर्डर कायनेटिक्स म्हणतात. आणि दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती रेट ऑफ रिएक्शन अवलंबून असतो, म्हणून इथं 2 घेतले. आणि त्याला काय म्हणतात बघा, हेन्स इट इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर, दॅट इज SN2. हे लक्षात ठेवा. जेव्हा कधी याचं मेकॅनिझम विचारतील त्यावेळेला हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगावं लागेल. The rate of a chemical reaction depends on chemical species in the slowest step of its mechanism. Important statement. कोणत्याही केमिकल रिएक्शनचा रेट हा कशावर अवलंबून असतो, तर त्या मेकॅनिझम मध्ये जी स्लोएस्ट स्टेप असते त्याच्यावरती पूर्ण केमिकल रिएक्शनचा रेट ठरतो. हिअर बोथ द रिएक्टंट्स इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिएक्शन. इथं रेट ऑफ रिएक्शन दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून आहे. दस द रिएक्शन इज ए सिंगल स्टेप रिएक्शन. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट, ही रिएक्शनच मुळात सिंगल स्टेप रिएक्शन आहे, विच इज द स्लो स्टेप, आणि ही स्लो स्टेप पण आहे. हिअर बॉन्ड ब्रेकिंग and bond forming at carbon take place simultaneously. कार्बनच्या ठिकाणी एक बॉन्ड ब्रेक होणार आहे, दुसरा बॉन्ड फॉर्म होणार आहे. कसं आहे बघा बरं, मिथिल ब्रोमाइड होतं ते असं आहे, म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होणार आणि OH मायनस त्याला जोडला जाणार. याचा अर्थ हा बॉन्ड फॉर्म होणार. मग कार्बनच्या ठिकाणी असलेला CBr बॉन्ड ब्रेक होतो, COH बॉन्ड फॉर्म होतो. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली घडतात, म्हणजे एकाच वेळी घडतात. म्हणजे C आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होतो, त्याच वेळेला C आणि OH मधला बॉन्ड फॉर्म पण होतो. धिस मेकॅनिझम इज ॲज शोन इन द फिगर. इथं डायग्राम काढून त्यांनी दाखवलेले आहे. सॅलियंट फीचर्स ऑफ SN2 मेकॅनिझम. ह्याचे इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत करून ठेवा, हे विचारतात परीक्षेमध्ये. SN1 चं पण विचारून झालेलं आहे, SN2 चं पण विचारून झालेलं आहे. मग पहिलं महत्वाचं फीचर आहे सिंगल स्टेप मेकॅनिझम, जे आपण मगाशी सांगितलं, विथ सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग. एकाच वेळेला बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंगची प्रोसेस घडते.
एका स्टेप मध्ये घडते. दुसरं महत्वाचं त्याचं फीचर आहे बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल ह्याच्यामध्ये आहे OH मायनस. हा OH मायनस या कार्बन वरती, हे कोण आहे, हे आहे CH3Br. तर हा OH मायनस या कार्बन वरती पाठीमागून अटॅक करतो. बॅक साइड अटॅक आहे तो, कारण समोरच्या बाजूला कोण आहे, Br मायनस आहे. मग Br मायनस हा सुद्धा न्यूक्लिओफाईल आहे, निगेटिव्हली चार्जड आहे, आणि OH मायनस हा पण निगेटिव्हली चार्जड आहे. मग हा जर समोरून आला असता इकडून, तर हा Br मायनस हा OH मायनस फोर्स ऑफ रिपल्शन होणार. म्हणजे जर फोर्स ऑफ रिपल्शन जर झालं तर मग रिएक्शन घडणार नाही. म्हणून मग तो काय करतो, या कार्बन वरती पाठीमागून अटॅक करतो. बॅक साइड अटॅक दाखवलेला आहे. बघा त्याचं एक्सप्लेनेशन काय म्हटलंय. द न्यूक्लिओफाईल अटॅक्स कार्बन फ्रॉम द साइड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप ड्यू टू स्टेरिक रिपल्शन. बघा हे लक्षात ठेवा. रिपल्शन म्हटलं तरी सुद्धा चालते. स्टेरिक रिपल्शन, दॅट इज रिपल्शन ड्यू टू bulkiness of groups and electrostatic repulsion between incoming nucleophile and leaving group. म्हणजे त्यांनी रिपल्शन दोन प्रकारे सांगितले, की हा जो मिथिल ब्रोमाइडचा जो ग्रुप आहे त्याचा साईज, त्याचा आकार, त्याला बल्कीनेस म्हटले. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन आहे ते आहे Br मायनस आणि OH मायनस, दोघं पण निगेटिव्हली चार्जड आहेत, त्यामुळे त्यांच्यातलं इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. आता इथून हा तुम्हाला प्रोडक्ट मिळतो डायरेक्ट. मग रिएक्टंट पासून प्रोडक्ट पर्यंत येताना मध्ये एक इम्पॉर्टंट स्टेट मिळते, त्याला म्हणतात ट्रान्झिशन स्टेट. ही खूप हाय एनर्जी स्टेट असते आणि त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी खूप कमी असते. नेहमी लक्षात ठेवा, ज्याची एनर्जी जास्त त्याची स्टॅबिलिटी खूप कमी असते. त्यामुळे हा तुम्हाला सेपरेट प्रोडक्ट म्हणून मिळणार नाही. प्रोडक्ट म्हणून किंवा तुम्हाला कंपाऊंड कुठला मिळतो, जो स्टेबल असतो तोच मिळतो. आणि स्टेबल असण्यासाठी एनर्जी कमी लागते, याची एनर्जी खूप जास्त असते. आणि ही ट्रान्झिशन स्टेट कशी तयार केलेली आहे त्यांनी बघा. हा जो ग्रुप अटॅच होणार आहे तो पण त्याला अटॅच्ड दाखवायचा, आणि जो ब्रेक होणार आहे, जो त्या कंपाऊंड मधून बाहेर पडणार आहे, तो पण त्याला पार्शली अटॅच्ड दाखवायचा. बघा लक्षात येते. हे 3 हायड्रोजन ते आहे असेच ठेवले त्यांनी, आणि ह्याला OH मायनस पण जोडलेला आहे आणि Br मायनस सुद्धा पार्शली जोडलेला आहे. मग हे एकूण किती जण झाले हो अटॅच्ड या कार्बनला, 3 हायड्रोजन, OH मायनस आणि Br मायनस, एकूण 5 जण जोडले. त्यापैकी करेक्ट बॉन्ड कुठले आहेत, हेच बॉन्ड आहेत बघा व्यवस्थित. हे अगदी करेक्ट बॉन्डिंग त्यांचं आहे. हे दोन बॉन्ड OH मायनस आणि Br मायनस बरोबर, ते अजून एक निम्मा फॉर्म झालाय, दुसरा निम्मा ब्रेक झालेला आहे, अशा कंडिशन मध्ये. आता बघा पुढे त्यांनी काय काय म्हटले त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे जरा लक्ष द्या, कारण हे मेकॅनिझम आहे, डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. इन ट्रान्झिशन स्टेट न्यूक्लिओफाईल अँड लिव्हिंग ग्रुप्स दे आर बॉन्डेड टू कार्बन विथ पार्शल बॉन्ड्स. न्यूक्लिओफाईल म्हणजे OH मायनस, लिव्हिंग ग्रुप म्हणजे Br मायनस. ते कसे बॉन्डेड असतात, पार्शली बॉन्डेड, अँड दे कॅरी पार्शल निगेटिव्ह चार्ज. त्यांच्यावरती -1/2 चार्ज पण दाखवलेला आहे. दस टोटल निगेटिव्ह चार्ज इज डिफ्यूज. टोटल निगेटिव्ह चार्ज हा अशा पद्धतीनं डिफ्यूज असतो. द ट्रान्झिशन स्टेट contains penta-coordinate carbon having 3 sigma bonds in one plane, making bond angles of 120 degree with each other. हे जरा व्यवस्थित तेवढं लक्षात घ्या. एक तर आपलं पेंटा कोऑर्डिनेट तर लक्षात आलं, कारण हा कार्बन 5 जणांना जोडलेला आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलंय, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन.
त्याच्यातले 3 सिग्मा बॉन्ड्स हे एकाच प्लेन मध्ये असतात. ते थोडंसं आपण आता इथं जरा डिटेलमध्ये दाखवून घेऊया, कारण एवढ्या डिटेलमध्ये त्यांनी पण दिलेलं नाहीये. हा कार्बन आहे, आणि हे 3 हायड्रोजन्स आहेत. आता ह्याला हे जे प्लेन ते म्हणतायत, ते प्लेन बघा कशा पद्धतीनं काढायचं आहे. या पद्धतीनं ते प्लेन असेल, आणि हे जे दोघ जण आहेत OH मायनस आणि Br मायनस, हा Br मायनस इकडे दाखवायचा आहे, मी त्याला मायनस डेल्टा लिहितो, आणि हा OH मायनस तो मी इकडे दाखवतो. हे असं असतं कंडिशन त्याची. हे प्लेन असतं, या एका प्लेन मध्ये हे 3 बॉन्ड असतात, मग हेच ते 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत. त्याला पण मी डॉटेड दाखवतो, विनाकारण परत गैरसमज नको काय. हा पण बॉन्ड पार्शली फॉर्म असतो. या पद्धतीनं कंडिशन असते. हा जो OH मायनस आहे याचा बॉन्ड पार्शली फॉर्मड असतो. CBr कार्बन आणि ब्रोमिन मधला बॉन्ड पार्शली ब्रेक्ड कंडिशन मध्ये असतो, ब्रेकिंग त्याचं सुरू असतं, पण पूर्ण ब्रेक झालेला नसतो. मग हे एकाच प्लेन मधले हे 3 बॉन्ड्स आहेत. मग हा साहजिकच हा जो बॉन्ड अँगल येईल ह्या 3 बॉन्ड्स मधला, त्यांचा विचार करायचा नाही, ह्या दोघांचा विचार करायचा नाही, कारण त्यांचा अजून बॉन्ड फॉर्मेशन बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस सुरू आहे, त्यामुळे त्यांचा विचार करायचा नाही. ह्या तिघांच्या मधले हे टोटल अँगल किती होणार? 360. एक सर्कल म्हणजे 360 डिग्री असते, त्याला 3 न डिव्हाइड करा म्हणजे हा अँगल येणार 120 डिग्री. तेच त्यांनी इथं मेन्शन केले बघा. ट्रान्झिशन स्टेट कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन, म्हणजे 5 जणांना अटॅच असलेला कार्बन, 3 सिग्मा बॉन्ड्स इन वन प्लेन मेकिंग बॉन्ड अँगल्स ऑफ 120 डिग्री विथ इच अदर and 2 partial covalent bonds along a line perpendicular to this plane. त्या प्लेनला ती लाईन परपेंडिक्युलर असते. त्याच्या पुढे जाऊया आता. When SN2 reaction is brought about at chiral carbon, हीच रिएक्शन जर चिरल कार्बन ऍटम असलेल्या स्ट्रक्चर मध्ये असेल, दॅट इज इन अन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट, product is found to have opposite configuration compared to that of the substrate. आता हिथं जे आपण कन्सिडर केलेलं आहे, कोण आहे हे? CH3Br. CH3Br हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही, कारण ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्यासाठी तो कार्बन चिरल कार्बन ऍटम पाहिजे. चिरल कार्बन ऍटम कशाला म्हणतात तो? तर जो कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुप्सना अटॅच्ड असेल. हा काय 4 वेगवेगळ्या ग्रुप्सला अटॅच आहे का? नाही आहे, 3 हायड्रोजनच आहे त्याच्यात. पण समजा असा जर अल्किल हलाइड जर तुम्ही घेतलात की ज्याच्यामध्ये चिरल कार्बन ऍटम असेल, त्याच्याबद्दल चाललंय आता. हे लक्षात ठेवा, इथून पुढचं प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. आता आपण चिरल कार्बन ऍटम असलेलं जो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे अशा अल्किल हलाइड साठी आपण बघतो. मग याच्यामध्ये जो प्रोडक्ट मिळतो तो सबस्ट्रेट पेक्षा अपोजिट कॉन्फिगरेशनचा मिळतो असं त्यांनी म्हटलंय. आता हा नेमका काय प्रकार आहे ते जरा बघून घ्या. आपण ह्याच डायग्राम मध्ये बघूया, नंतर गरज पडली तर आपण सेपरेट पण डायग्राम काढूया. त्यांनी इथं कसं दाखवलेलं आहे बघा. हे जे 3 बॉन्ड्स आहेत, सगळंच काढून टाकतो मी. हे जे 3 बॉन्ड्स आहेत एवढा हायड्रोजनचे 3 बॉन्ड ते इकडल्या बाजूला दाखवले, इकडून इकडं, आणि हा OH मायनस त्यांच्या मधून इथं येऊन अटॅक करतो. मग हे जे स्ट्रक्चर आहे पहिलं मिथिल ब्रोमाइडचं, याच्यामध्ये ब्रोमिन इकडं आहे आणि 3 कार्बन डाव्या बाजूला आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा नोटेशन वरती जरा काळजीपूर्वक लक्ष द्या.
इथं बघा हे दोन जे ठळक दाखवलेले आहेत या पद्धतीने हे त्या प्लेन मधले बॉन्ड्स आहेत. आपण ते वेज फॉर्म्युला वगैरे बघितले बघा, त्याच्यामध्ये हे जे सगळे एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे हे दोन्ही बॉन्ड एकाच प्लेन मधले आहेत. त्यांच्या पुढच्या प्लेन मधला बॉन्ड हिता आहे, तो असा ठळक वेज दाखवलेला आहे. आणि मागच्या बाजूच्या प्लेन मध्ये अजून एक बॉन्ड असेल, तो असा डॉटेड दाखवलेला आहे. त्यामुळे हे त्याचं मिनिंग आहे, हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला हा याच्यावरती अटॅक करतो तर काय होतं, हे तिघ जण अपोजिट डिरेक्शन मध्ये फेकले जातात. इथे दाखवले 3 हायड्रोजन बघा कुणीकडे गेले, अपोजिट साईडला गेलेले आहेत. आणि हा OH मायनस इकडच्या बाजूला येतो, त्यामुळे हे असं होतं. मग हे 3 हायड्रोजन इकडं होते आधी, या दिशेत होते. आता ते कसे झाले, त्या दिशेमध्ये गेले निघून. म्हणजे समजा हे जर छत्री असेल, बघा हे 3 लक्षात येते, हे साधारणपणे छत्री असेल, याच्यामध्ये जर वारं शिरलं तर हे काय होणार, हे अपोजिट साईडला फेकले जाणार. तसं इथं होतंय. हे सुद्धा त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे आणि त्याला सुद्धा त्यांनी नावं दिलेली आहेत लगेच. मग त्यांनी काय म्हटलंय, पहिल्याच कॉन्फिगरेशन त्याला इथं काढूया आपण. पहिल्या ठिकाणी कॉन्फिगरेशन असं होतं, ते कॉन्फिगरेशन नंतर असं झालेलं आहे. म्हणून त्याला म्हटलंय प्रोडक्ट इज फाउंड टू हॅव अपोजिट कॉन्फिगरेशन कम्पेअर्ड टू दॅट ऑफ द सबस्ट्रेट. मग ह्याच्यामुळे काय होतं, जर हा डी टाईप असेल तर हा तयार होतो एल टाईप. म्हणजे हा जर डेक्स्ट्रो असेल तर तो लिफो होतो. दस SN2 रिएक्शन प्रोसीड्स विथ इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. त्याचं कॉन्फिगरेशनच बदलतं. दिस इज लाईक फ्लिपिंग ऑफ अन अम्ब्रेला. हे अम्ब्रेलाचं फ्लिपिंग म्हणजे छत्रीमध्ये वारं शिरल्यानंतर छत्री जशी उलटी होते त्याच्यासारखं हे एक्झाम्पल आहे. इट इज नोन ॲज वॉल्डन इन्व्हर्शन. लक्षात ठेवा ना. The inversion in configuration is due to backside attack of the nucleophile. का झालं हे अपोजिट कॉन्फिगरेशन का तयार झालं किंवा इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन का तयार झालं, कारण हा OH मायनस इकडून बॅक साइड कडून अटॅक करतो म्हणून होतं हे.